उपक्षेत्रीय परिवहन कार्यालय में उपक्षेत्रीय परिवहन अधिकारी व अन्य अधिकारी निजी कर्मचारियों के माध्यम से प्रति वर्ष 80 करोड़ से अधिक की अवैध वसूली कर अपनी संपत्ति अर्जित करने का आरोप लगाया गया। स्थानीय प्रेस क्लब में आयोजित एक संवाददाता सम्मेलन में ट्रांसपोर्ट सेना जिला अध्यक्ष महेश वासलवार और मनसे जिला अध्यक्ष राजू कुकरे ने आरोप लगाया है। चंद्रपुर जिले का उपक्षेत्रीय परिवहन कार्यालय अब क्षेत्रीय परिवहन कार्यालय बन गया है, जिसमें उपक्षेत्रीय परिवहन अधिकारी किरण मोरे को क्षेत्रीय परिवहन अधिकारी का प्रभार दिया गया है। दूसरी ओर सहायक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम को उपक्षेत्रीय परिवहन अधिकारी का प्रभार दिया गया है। यहाँ इनकी जिला बदल नहीं होना भी कई सवाल खड़े कर दिया है। राजू कुकरे ने आरोप लगाया है कि आज आरटीओ ऑफिस में साधारण ड्राइविंग लाइसेंस प्राप्त करने के लिए भी किसी एजेंट के माध्यम से जाना पड़ता है, अन्यथा लाइसेंस फेल हो जाता है या फिर लाइसेंस प्राप्त करने आए व्यक्ति को ऑफिस के चक्कर लगाने पड़ते हैं। राजू कुकरे ने बताया कि इस कार्यालय में वाहन मालिकों से भारी मात्रा में अवैध वसूली की जाती है। इस वसूली के लिए उपरोक्त अनावेदकों से क्षेत्रीय परिवहन कार्यालय चंद्रपुर अरुण टोंगे, रवि निवालकर, संजय नागरले, राहुल नागरले, निजी व्यक्ति देवा गोंगले, दीपक खाडिलकर, रमेश नाले, मनोज घरसे, गणवीर, कुणाल नागरले, पंकज और अतुल मालवे को अवैध कार्यालय कार्य और वसूली के एजेंट के रूप में नियुक्त किया गया है। दरअसल उपक्षेत्रीय परिवहन कार्यालय चंद्रपुर में सरकार की ओर से कोई भी निजी कर्मचारी नियुक्त नहीं किया गया है, लेकिन क्षेत्रीय परिवहन अधिकारियों ने अवैध वसूली के नाम पर निजी व्यक्तियों को मोहरा बनाया हुआ है। इस तरह के आरोप राजू कुकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस में लगाया है। जय महाराष्ट्र। मी महेश वासलवार, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष। माझे सहकारी श्री तिवारीजी आणि आमचे पक्षाचे विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ कुकडे यांच्या उपस्थितीमध्ये आज पत्रकार परिषद घेण्यात आली आणि पत्रकार परिषदेचं निमित्त प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्फत चाललेली सर्वसाधारण लोकांची लूट हा मुद्दा होता आणि हा मुद्दा आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार बंधूंसमोर मांडलेला आहे आणि त्यांच्याकडून आशा करतो आहे की या मुद्द्याला अनुसरून योग्य ते न्याय मिळेल। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर आणि त्याचे अधीनस्थ असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत ज्या पद्धतीनं खाजगी लोकांच्या माध्यमातून वसुली मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, मग त्यामध्ये सीमानाक्याच्या बाबतीत असेल, सीमानाक्यावरून बेकायदेशीरपणे वसुली होत आहे प्रत्येक ट्रकधारकाकडून। इथे फिटनेसच्या नावाने अतिरिक्त वसुली होत आहेत, इथे रजिस्ट्रेशनच्या नावाने अतिरिक्त वसुली होत आहे। इथं जे ट्रान्सपोर्टिंग जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ट्रान्सपोर्टिंग वाल्यांकडून जे आहे एंट्रीच्या नावाखाली 3000 ते 7000 पर्यंत जे आहे ते वसुली होत आहे आणि एकूणच या संपूर्ण जे आहे यांच्या वसुलीमध्ये जवळपास वर्षाकाठी 80 कोटी ते 85 कोटी रुपये ह्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून जे आहे वसुली होत आहे। आणि तिथे जे ठेवलेले जे कर्मचारी आहे, जे यांचे खाजगी कर्मचारी आहेत, त्यांना शासनाने कुठेही अधिकृत मान्यता दिलेली नाही आहे। हे फक्त वसुली करण्यासाठी तिथं ठेवलेले आहे आणि म्हणून हे जे म्हणतात की इथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही, आमचं काम ऑनलाईन आहे, पण हा संपूर्ण भ्रष्टाचार जे आहे आमच्याकडे अनेक पुरावे या संदर्भामध्ये, ते पुरावे आम्ही उघड करणार आहोत। आणि म्हणून यांची जे आहे अगोदर नार्कोटेस्ट झाली पाहिजे। ईडी मार्फत चौकशी करताना पहिले यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे, कारण खरोखरच हे खरं बोलतायत का? कारण एवढा मोठा 80 ते 85 जे करोड रुपयाचं जे आहे अपार होत आहे, इथे अवैध वसुली होत आहे, याची चौकशी झालीच पाहिजे।
कारण हा सर्वसामान्य माणसाचा पैसा आहे. सर्वसामान्य माणसाची गाडी जेव्हा ट्रॅकवर राहते तेव्हा त्यांच्याकडून ज्या बेकायदेशीरपणे वसुली केल्या जाते आणि धनदांडग्याला जे आहे तिथं प्रोटेक्शन दिलं जाते. अशा प्रकारची जी मानसिकता या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीची बनलेली आहे. त्याच्यावर ज्या ईडीमार्फत कारवाई झालीच पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. अन्यथा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून यांच्या विरोधामध्ये न्यायालयीन दाद मागू, अशा प्रकारचा इशारा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो.